देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठी घडामोड घडली. 25 ते 30 फिर से नितीश ही घोषणा देऊन भारतीय जनता पार्टी नितीश कुमार यांच्या नावावरती मतदान बिहारमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मागत होतं. लोकांनी त्यांना प्रतिसाद सुद्धा दिला आणि भाजप आणि जनता दल युनायटेड यांच्या युतीने प्रचंड असं बहुमत बिहारमध्ये मिळवलं आणि सलग 10व्यांदा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ज्या नितीश कुमार यांच्या जीवावरती भाजप बिहारमध्ये सत्तेवरती आलं, ज्या नितीश कुमार यांच्या करिश्म्यावरती बिहारमधल्या असंख्य लोकांनी नितीश कुमार यांच्यावरती विश्वास ठेवून मतदान केलं, त्याच नितीश कुमार यांना भाजपने बाजूला केलंय. मित्रांनो, 10 वेळा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतणारे नितीश कुमार, सामाजिक न्यायाचे जनक नितीश कुमार, बिहारमध्ये सामाजिक समरसता बिहारच्या राजकारणामध्ये आणि बिहारचा जो सामान्य माणूस आहे त्याच्यापर्यंत अंत्योदय खऱ्या अर्थाने जर कोणी नेला असेल तर ते नितीश कुमार यांनी नेलं. बिहारची कायदा सुव्यवस्था असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, प्रचंड काम या माणसाने आपल्या 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलं आणि ह्याच विश्वासावरती बिहारच्या जनतेने त्यांना माइंडेड दिलं होतं. आणि आता तेच नितीश कुमार राज्यसभेवरती चालले निवडणुकीनंतर एका वर्षभरातच. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने हा बिहारमधला डाव टाकलाय ना, आता भाजपचा मुख्यमंत्री बिहारमध्ये होईल. तेवढं संख्याबळ त्यांच्याकडे आहे आणि नितीश कुमारही कुठे जाणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, इथून पुढची जी राजकीय वाटचाल आहे, ज्या बिहारमध्ये आपण म्हणतो की सामाजिक न्यायाचं राजकारण चालतं, ज्या बिहारमध्ये मंडल कमंडलचं राजकारण चालतं, जातीच्या राजकारणाचा मोठा पगडा आहे, खास करून ओबीसी फॅक्टर खूप मोठा आहे बिहारमध्ये. आणि त्याच बिहारमधल्या एका नेत्याला भारतीय जनता पार्टीने अलगद बाजूला केले आणि याचा फटका भाजपला आता जरी नाही बसला, पण येणाऱ्या ज्या लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका बिहारमध्ये होतील त्यावेळेस BJPला 100% बसणार आहे.